मित्रांनो, आज कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथे मैदान पार पडते आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की आज पुसेगाव हिंद केसरी जोडी लक्ष्य आणि सचिन ही या मैदानात एक प्रमुख आकर्षण म्हणून जोडी आज बोलवली आहे. पण आपल्यासोबत नवनाथ शेठ आणि शाहिद भाई आहेत. पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, आज परत एकदा या जोडीचा योग जुळून आलाय? या जोडीचा काय योग कायम जुळून येणार आहे, परंतु काय कारण असतं थोडंसं आता पळाली नाही ती एकत्र. लवकरच गाडीतील लवकरच पळताना दिसेल एका जोडीत. नक्कीच आज खास आकर्षण म्हणून शिरंबे गावाने ह्या जोडीला बोलवले, एक मान मिळाला चांगला. काय सांगाल या मानाबद्दल? आज खरंच या शिरंबे गावाचा आम्ही मनापासून आभार मानतो की आज या ठिकाणी खूप सारे असे प्रत्येक वर्षी दरवर्षी काहीतरी वेगळा उपक्रम राबवला जातो. मला वाटतं गेल्या वर्षी बी काहीतरी खिल्लार जातीची नंदी आणले होते. त्याच्या अगोदर सोन्या छोटा लक्ष मोठा लक्ष असे काय बरेचसे उपक्रम इथं राबवले गेलेत. नक्कीच. आणि आज खरं तर मान आपल्या या जोडीला मिळाला आहे. नवनाथ शेठ, काय सांगाल, एक परत एकदा जोडी आम्हाला पाहायला मिळते, पुसेगाव हिंद केसरी जोडी? ह्या गोष्टीचा आनंदच आहे, कारण की शिरंबे गावाने आम्हाला आमंत्रण दिलं. ते आमंत्रण सँडीभाऊ थ्रू आम्हाला भेटलं. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही शिरंबे गावात आलो. त्यांचं शिरंबे गाव ग्रामस्थाचं तसंच सँडी दादाचा आम्ही आभार मानतो आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला दोघांना पण आज एकत्र खूप दिवसानंतर पाहायला मिळालं असेल? नाही, पाहायला म्हणजे तसं आम्ही मैदानावर गेलो की पहिलं सचिन जरी आला लक्षा जरी आला तर आम्ही दोघाची गाठ घेऊनच असतोय. जरी वेगवेगळ्या पायऱ्या जरी असले तर आम्ही गाठ घेतल्याशिवाय एकमेकाची कुठलं हे होतच नाही पुढचं नियोजन. आता भरपूर मैदान आहेत नवनाथ शेठ, जोडी ही पळताना दिसणारच आहे 100%. पण आता कसं पुढे नियोजन असणार आहे? कारण प्रेक्षकांना वाटतं की ही जोडी सारखीच पळावी. नाही, प्रेक्षकांना म्हणजे त्यांना सगळ्यांना वाटतच असतं की पळावं, पण कुठं तर शब्द दिलेला असते त्या शब्दाला थोडं मान द्यावं लागतं. काय थोडं सचिनचं मागला 1 महिन्याचा टर्म गेला, त्या टर्म मध्ये लक्षा बाहेरल्या पायऱ्यात पळत होता. तसं त्या टाइम मध्ये त्यांना बाहेर पळता आलं नाही, सचिन बऱ्याच दिवस जागेवर असल्यामुळं. आता त्यांना पण त्यांचं शब्द पूर्ण केलं पाहिजेत. त्या हिशोबाने आम्ही पण एकमेकाला समजून घेतोय आणि पुढचं नियोजन लवकरच दिसेल. नक्कीच. आणि विशेष म्हणजे सचिनचं कौतुक कसं कराल, कारण की शस्त्रक्रिया झाली आणि तुम्ही स्वतःहून बघितले टाके त्याचे अजूनही टाके दिसतात आणि त्यात तो बोलावत राहिला. पहिलंच मैदान त्याने कमबॅक केलं होतं. काय सांगाल? तसं बघायला गेलं तर सचिन एवढा म्हणजे चिवट आहे ना की आता आम्हीच म्हणतोय लक्ष शांत आहे, सचिनच आता हे करायला लागलाय. पण तो तसा बघितला ना एवढी चिवट असल्यामुळं एवढा रिकवर पण लवकर झालाय, कारण की त्याची शस्त्रक्रिया झाली त्यावेळेस सुद्धा तो एवढा लवकर रिकवर झालाय. कुणाला सुद्धा अपेक्षा नव्हती. त्याच्या माग सगळं शाहिदबाईंचं सुद्धा श्रेय आहे. आणि मेन महत्वाचं आपले आनंद बल्लाळ सर, त्याला जेवढं लवकर रिकवर करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी बल्लाळ सरांनीच केलेला आहे. आणि विशेष म्हणजे मार्गदर्शक बल्लाळ सर आहेत तुमचे, कारण तुम्ही म्हणतायत तेच खरं तर यात गुरु आहेत आणि त्यांच्यानुसार ही जोडी पळते. नाही, त्यांचंच म्हणजे कसं आहे, आम्हाला चांगलं दिवस त्यांच्यामुळं बघायला भेटलं. वडकीत त्यांनी ती सिद्ध करून दाखवलं आणि वडकी नंतर पुसेगाव, म्हणजे असं 2 नामांकित मैदान आहेत. तिथं आम्हाला त्यांनी म्हणजे त्यांच्यावर काय बोलायसारखंच नाही ठेवलंच नाही त्यांनी आम्हाला काय बोलायचं. शाहिद भाई, काय सांगाल? आज लक्षात पण आहे, तुम्ही म्हणजे कसं फील करताय आज एकदम, म्हणजे दोन्ही बैल नंदी? आता हे फील म्हणजे काय आमचे एकदम टॉपची फील आहे. आणि खरंच हे ज्यावेळेस दोघं एकत्र बघतो असं मन भरून येतं. आता ह्या जोडीनं आमची स्वप्न जी काय होते, आम्ही जी सुरुवातीला म्हणजे हे क्षेत्र म्हणजे सुरुवात करायच्या वेळेस जे स्वप्न घेतले होते ते ह्या जोडीनं आम्हाला स्वप्न आदत वयात पूर्ण करून दिले. ह्याच्यापेक्षा काय वेगळं अजून बघायचं या जोडीकडून. आणि खरंच या जोडीकडचं कधीही बघत मन भरून येतं. म्हणजे आज खरं तर स्वप्नात जे होतं ते सत्य केलं या जोडीनं, हिंद केसरीचा मान. म्हणजे तुम्हाला आता काय अपेक्षा म्हणजे थोडक्यात नसतील, कारण की ह्या जोडीनं खूप काही करून दाखवलंय. एक वेगळंच एक मोठ्या ठिकाणी तुम्हाला यश देऊन ठेवलंय त्यांनी. यानंतर याच्या पुढं काय राहिलंच नाही, त्यांनी ठेवलंच नाही की बाबा ह्याच्यानंतर आपल्याला काही वेगळं
अजून पाहिजे. आज पुशेगावचा आम्हाला सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद लाभला. ह्याच्या पलीकडे आम्हाला दुसऱ्या अपेक्षाच नाही ना. या क्षेत्रातला हा शेवटचा वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कपचं मानकरी आम्ही ठरलो. खरंच आम्हाला मनापासून त्या बल्ला सरांचं आणि दोन्ही नंदींचं आम्ही मनापासून म्हणजे ऋणी आहे. नक्कीच. आणि जास्त काही वेळ घेत ना तर फेरा पण काढायचे, त्यामुळं नक्कीच तुमचं हे यशाच्या शिखरावर या जोडीने नाव ठेवले. अजूनही तुमच्याकडे भरपूर नंदी आहेत, ही पण तुमचे नाव शिखरावर नेतील ही तुम्हाला दोघांना शुभेच्छा असेल. धन्यवाद.